नमस्कार. आज 17 मार्च 2026 या दिवसाचे 12 राशींचे राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या राशीला लाभ होणार आणि कोणत्या राशीने थोडी काळजी घ्यावी लागेल हे सविस्तर पाहूया. मेष रास. आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी थोडा व्यस्त राहू शकतो. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात आणि त्यासाठी तुम्हाला थोडे जास्त कष्ट घ्यावे लागू शकतात. आर्थिक बाबतीत आज अचानक एखादा खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पैशांचे नियोजन करूनच निर्णय घ्या. कुटुंबातील वातावरण मात्र आनंदी राहील आणि घरातील एखादी चांगली बातमी तुमचा मूड सुधारू शकते. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे, विशेषतः थकवा जाणवू शकतो. आज शक्यतो वाद टाळा आणि संयम ठेवा. शुभ रंग लाल, शुभ अंक 9. वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा ठरू शकतो. तुमच्या मेहनतीचे फळ आज मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत दिसत आहेत. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि घरातील वातावरण शांत राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात चांगला जाईल. आरोग्य साधारण चांगले राहील, पण आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. शुभ रंग पांढरा, शुभ अंक 6. मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांनी आज थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोणत्याही निर्णयात घाई करू नका. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत जपून व्यवहार करा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता वाटू शकते. सकारात्मक विचार ठेवा आणि अनावश्यक ताण ठेवू नका. दिवसाच्या शेवटी परिस्थिती सुधारेल. शुभ रंग हिरवा, शुभ अंक 5. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक राहू शकतो. अनेक दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नातेवाईकांशी भेट होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. आज कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. शुभ रंग क्रीम, शुभ अंक 2. सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्र परिणाम देणारा ठरू शकतो. कामात प्रगती होईल, पण त्यासाठी मेहनत जास्त घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. कुटुंबातील एखाद्या गोष्टीवरून थोडा वाद होऊ शकतो, त्यामुळे शांत राहणे गरजेचे आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या, विशेषतः डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. शुभ रंग सोनेरी, शुभ अंक 1. कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला ठरू शकतो. कामात यश मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ मिळू शकतो. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. एखादा नवीन निर्णय तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला जाईल. शुभ रंग हिरवा, शुभ अंक 7. पुढची रास आहे तूळ रास. तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा सावधगिरीने घालवण्याचा आहे. कोणत्याही आर्थिक व्यवहारात घाई करू नका. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. एखादी जुनी समस्या आज सुटण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडा ताण जाणवू शकतो. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक 8. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला ठरू शकतो. कामात प्रगती होईल आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. एखाद्या मित्राकडून चांगली बातमी मिळू शकते. आरोग्य ठीक राहील. शुभ रंग लाल, शुभ अंक 3. धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा तणावपूर्ण राहू शकतो. कामात अडचणी येऊ शकतात, पण संयम ठेवल्यास सर्व ठीक होईल. आर्थिक बाबतीत सावध राहा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. शुभ रंग पिवळा, शुभ अंक 4. मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा ठरू शकतो. कामात यश मिळेल आणि तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग निळा, शुभ अंक 8. कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही नवीन संधी घेऊन येऊ शकतो. कामात प्रगती होईल आणि नवीन योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत फायदा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्य ठीक राहील. शुभ रंग जांभळा, शुभ अंक 7. मीन रास. मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक राहू शकतो. अनेक दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सुधारणा होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आज एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची भेट होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग पिवळा, शुभ अंक 2. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.
चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची रास कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.